विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जीएमसी सांगली मिरजची भरतीची शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. आता या ठिकाणी पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जाहिरातीमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बदल आहेत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकूण 263 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल शैक्षणिक पात्रता काय बदल झालेले बघणार आहोत. अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, पगार किती भेटेल आणि निवड प्रक्रिया कशी आहे, 10वी पास वरती महिला आणि पुरुष कोण कोण अर्ज करू शकते डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जीएमसीच्या बाबतीत सर्वात पहिल्यांदा आपल्याला अपडेट दिले जातील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आता या ठिकाणी जाहिरातीला परिपूर्ण सुरुवात करण्या अगोदर 2च मिनिटांमध्ये नोट्स बद्दल माहिती सांगतो. खूप महत्त्वाचे आहे हे. तर कशाबद्दल, याच्यामध्ये नोट्स ज्यामध्ये आपले मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व विषयांच्या नोट्स असणार आहे. पीडीएफ नोट्स सर्व ज्या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या 250 ते 300 पानांच्या पीडीएफ नोट्स भेटणार आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. याची मूळ किंमत आहे 449, परंतु आपण ऑफर मध्ये फक्त 149 मध्ये देणार आहोत. या जर नोट्स घ्यायच्या असतील तर या नंबरवरती तुम्ही 149चं पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. तर मित्रांनो, या नोट्स तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, जीएमसी पुणे, जीएमसी मुंबई, जीएमसी सांगली मिरज सर्व जीएमसी साठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत. ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान महत्वाचे म्हणजे 4000 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न आणि इथून मागे 12-14 महिन्याचे 15 महिन्याच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटतील. बुद्धिमत्ता आणि गणित टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार ओरिजिनल लेवलचे तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे. आता महत्वाची या ठिकाणी पूर्ण जी जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध, त्याच्यामध्ये काय बदल आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघू शकता ही जाहिरात या ठिकाणी मिरज, सांगली मिरज आणि तासगाव वेगवेगळे या ठिकाणी त्याच्यामध्ये घटक आहेत, ते तुम्हाला बघायला भेटतील पुढे. आणि कॅटेगरी वाईज देखील जागा दिलेल्या आहेत. ही भरती या ठिकाणी गट ड ची भरती आहे. गट म्हणजे वर्ग 4 ची भरती आहे. हे देखील तुम्हाला सांगतो. अर्ज कधी सुरू होणार आहेत, सर्वात पहिल्यांदा पुढील महिन्यामध्ये. ह्या महिन्यामध्ये अर्ज चालू होणार नाही. पुढील महिन्याच्या 14 तारखेला म्हणजेच 14 तारखेपासून तुम्ही अर्ज करू शकत आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही जागा आधी बघितल्या शिपाईच्या, या ठिकाणी बघू शकता 6 जागा, म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे बघू शकता 47 जागा आहेत. टोटल 47 जागा आहेत. वेगवेगळी पदे इथे बघू शकता. पेमेंट इथे बघू शकता सर्वांचं 15,000 हे बेसिक आहे. त्याच्यानंतर आहे बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज, इथे 15,000 बेसिक आहे. याच्या एकूण बघू शकता शिपाई, कक्ष सेवक, बाह्य रुग्णसेवक अशा वेगवेगळी पदे आहेत. वेगवेगळी पदे आहेत. आणि येथे या ठिकाणी बघू शकता वर्णोपचारक हे वेगळं पद आहे. त्याचं पेमेंट 18,000 बेसिक आहे, तर 56,900 आहे. त्याच्यात 2 जागा आहेत. आणि स्वयंपाकी त्याचं देखील बघू शकता 1 जागा आहे, परंतु यांची पात्रता वेगळी आहे. तुम्ही लक्षात घ्यायचं. एकूण 80 पदे यांची आहेत. टोटल सर्व मिळून 263 पदे आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता महत्वाचं सांगतो. बघू शकता पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्या एकूण किती जागा आहे. आता इथं सर्वात जास्त कक्ष सेवकच्या 51 जागा आहेत. 51 जागा आहेत. आणि पहारेकरीच्या 13 जागा आहेत. आणि शिपाईच्या 10 जागा आहेत. इथं चांगल्या प्रकारे जागा आहेत. अशा या ठिकाणी सर्व वेगवेगळी पदे. आता इथं बघू शकता स्वयंपाकीचे पेमेंट इथं जास्त असलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर शस्त्रक्रियागार सेवक याच्या देखील 18,000 बेसिक आहे. वर्णोपचार याचं देखील पेमेंट जास्त आहे. इथं बघू शकता वाहन चालकचं देखील पेमेंट इथं जास्त आहे. आता यांच्या टोटल जागा 128 आहे वेगवेगळ्या पदांच्या. ठीक आहे. आणि खाली आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव, याच्या एकूण 8 जागा आहेत. पेमेंट या ठिकाणी 15,000 बेसिक आहे. पदांची नावे इथे तुम्ही बघू शकता. आता इथं जर बघितलं तर पूर्ण सांगतो. या ठिकाणी कशा आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज 47 जागा आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एक ठिकाणी 80 जागा आहेत. आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली 128 जागा आहेत. आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव एकूण 8 जागा आहेत. ठीक आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. एकूण 263 जागांसाठी भरती केली जाईल. आणि गट ड ची सर्व पदे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आता काही पदांची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. बरेचशी पदे या ठिकाणी जवळजवळ निम्म्याला, म्हणजे भरपूर पदे 10वी पासवरती आहे, परंतु जे पेमेंट वाली पदे आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता थोडी वेगळी आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला पुढे डिटेल्स मध्ये मी सांगेल. वयाच्या अटीबद्दल देखील तुमचा प्रॉब्लेम मी दूर करणार आहे. आता इथं बघू शकता शैक्षणिक पात्रता लगेच आलेली आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो. 1 मिनिट. बघू शकता इथे शैक्षणिक अर्हता इथं म्हटलेलं आहे शैक्षणिक पात्रता. आता तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 2017च्या नियमानुसार तुम्ही या ठिकाणी फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. सर्व पदांकरता सामायिक पात्रता आहे, परंतु त्याच्यातील काही पद, आता जी पदे सांगणार आहे त्यांची पात्रता वेगळी आहे. बाकीची सर्वांची 10वी पास आहे, हा लक्षात घ्या. आता मुलांचा दुसरा प्रश्न येतो, आपण किती फॉर्म भरू शकतो. तर तुम्ही वेगवेगळ्या या ठिकाणी कॅटेगरी मधून कितीही अर्ज करू शकता. तुमच्या कॅटेगरी मधून किती अर्ज करू शकता. फक्त प्रत्येक फॉर्म वेगळा भरावा लागेल. प्रत्येक फॉर्म वेगळा भरावा लागेल.
लागेल आणि प्रत्येकाचं वेगवेगळं पेमेंट करावे लागेल. आता या ठिकाणी बघू शकता जे आ पॉइंट दिलेला आहे. न्हावी नावाचं जे पद आहे न्हावी, या पदाकरिता बघू शकता तुमचा या ठिकाणी आय-टी-आय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील आय-टी-आय केश वर्तनालय म्हणजे केस कापण्याचा जो आय-टी-आय असतो तो तुमच्या या ठिकाणी झालेला असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकीसाठी बघू शकता शैक्षणिक अर्हतेमधील कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक करता येत असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. आता स्वयंपाक म्हणजे आता तुम्हाला इथं सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी हॉटेलमध्ये काम केलेलं असणार, तिथून ते प्रमाणपत्र घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता व्यवसायधारक म्हटले कोणत्याही वाल्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र इथे घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर जे महत्वाचं पद आहे, पदासाठी या ठिकाणी एस-एस-सी शास्त्र परीक्षा उत्तीर्ण. आता इथं फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे नाही, तर तुम्हाला 10वी मध्ये विज्ञान विषय असणे गरजेचे आहे. बघू शकता विज्ञान विषयाचं उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. ठीक आहे. डाऊट असेल तर म्हणजे फक्त 10वी पास. फक्त या 2च पदांचा प्रॉब्लेम आहे स्वयंपाकी आणि न्हावी. बाकी या ठिकाणी सर्व पदे या ठिकाणी 10वी तर विज्ञानमध्ये सर्वांना असतेच. ठीक आहे. माळी आणि वरचा जे आहे माळी जे पद आहे, तर त्याच्या माळी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कुठे जर तुम्ही काम केलं असेल तर ते प्रमाणपत्र तेथून तुम्ही घेऊ शकतात. आता या ठिकाणी बघू शकता जर माजी सैनिक आहे ते कोणत्याही म्हणजे 10वी पास सर्व भरू शकतात. आता इथं मी तुम्हाला वयाच्या अटीबद्दल क्लिअर करून सांगतो. बघू शकता महिला आणि सर्व इथे येतात याच्यामध्ये 18 ते 38 सर्व उमेदवार याच्यामध्ये पात्र आहात. माजी सैनिक ज्यांनी सेवा केली आहे, ज्यांनी किती वर्ष सेवा केली आहे प्लस 3 वर्ष त्यांना म्हणजे 45 ते 55 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर इथं मागासवर्गीय खेळाडू वगैरे जे आहेत म्हणजे एस-सी-एस-टी वाले उमेदवार आणि जे अपंग उमेदवार आहेत ते सर्व इथे 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, माजी सैनिक अ, आणि हे अंशकालीन पदवीधर वगैरे सॉरी याच्यामध्ये येत नाही ते 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर जे आहेत ते 18 ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि सर्वसाधारण जे 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकतात ओपनवाले विद्यार्थी. आता जी ही जाहिरातीची संपूर्ण जी पी-डी-एफ आहे तुम्हाला आपला जी भरतींचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता वयाच्या अटीबद्दल मी इथे क्लिअर केलेलं आहे. आता जे पुढील महत्वाचे पॉइंट आहे, ज्याचा सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगतो. याचे मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण, गणित आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण आणि अशा प्रकारचे एकूण तुम्हाला टोटल 100 प्रश्न विचारले जातील आणि या 100 प्रश्नांना 200 गुण दिले जातील. याचा अर्थ काय होतो तर एका प्रश्नाला 2 गुण देण्यामध्ये येतील. ठीक आहे. आता इथं बघू शकता प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. आता खूप मुलांचा जो पॉइंट आहे इथं निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर येथे निगेटिव्ह मार्किंग नाही. हा पॉइंट लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. आता जे पुढील या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा वगैरे तुम्ही इथे ते आता इथं कागदपत्रांचा स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तुम्हाला तर हा एवढा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली देखील ही कागदपत्रे आहेत त्यांचा देखील काढा. ठीक आहे. 1 मिनिट 1 सेकंद वेळ देतो. वरचा हा स्क्रीनशॉट एवढा काढून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा सांगतो हा खालचा एक स्क्रीनशॉट तुम्ही इथे काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी चलन किती आहे तुम्हाला हे सांगून देणे महत्वाचं आहे. आता एस-सी-एस-टीच्या उमेदवारांना फक्त इथे सूट असतो. एस-सी आणि एस-टी बघू शकता इथे लिहितो. एस-सी आणि एस-टीच्या उमेदवारांना फक्त सूट असते. ₹100 ची सूट असते. त्यांना ₹900 चे चलन असते आणि खुला प्रवर्ग ओबीसी वगैरे सर्व इतर कॅटेगरीना ₹1000 चलन येथे असतं. ठीक आहे. आता जर तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट जे महत्वाचे पॉइंट आहे. आता बघू शकता जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक. आज दिनांक 22/8/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज तुम्ही या ठिकाणी पुढील महिन्याच्या 14 सप्टेंबर पासून तुम्ही अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आपल्या डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. ठीक आहे. आता इथं जर खाली जर आले एकूण 47 पानांची पेजेस आहे. सर्व कॅटेगरी वाईज इथे जागा तुम्हाला बघायला भेटतील. आता ही जागा आहे बघू शकता या जागा आहे शिपाईच्या. तर शिपाईच्या जागा इथं किती आहेत टोटल इथून 6 जागा कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकत आहात. त्याच्यानंतर शवविच्छेदन परिचर एकूण जागा 4 आहेत. इथं तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज बघून भरायचे आहेत. त्याच्यानंतर आहे कक्ष परिचरच्या जागा आहेत 6 जागा. अशा वेगवेगळ्या सर्व जाहिराती म्हणजे जेवढ्या पण वेगवेगळे या ठिकाणी प्रकार आहे याच्यामध्ये तर ते पदे या ठिकाणी तुम्ही इथे बघून घ्यायची आहेत. आता सर्वात जास्त पदे आपण वरती बघितली होती कक्ष सेवकला 51 कितीतरी पदे होती ते मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये दाखवतो. 1 मिनिट.
बघू शकता इथे सर्व पदांचे कॅटेगरी वाईज अहवाल त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, एकच मिनिट. आता स्वयंपाकीचे वगैरे आलेलं आहे. आता बघू शकता 51 पदे होते कक्ष सेवकला. तर इथं बघू शकता अ झाला, विजा अला, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव अशा वेगवेगळ्या ईडब्ल्यूएस अशा सर्व कॅटेगरी मिळून इथे 51 जागा सर्वात जास्त आहेत. ठीक आहे, या पदभरती जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेला याची अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर याच्यावरती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवूयात. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.